राष्ट्राय स्वाहा. नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती एक आरोप केला जातो, म्हणजे अनेक आरोप केले जातात. त्यातला एक महत्त्वाचा आरोप म्हणजे मुस्लिम लीग बरोबर सावरकरांनी हिंदू महासभेला युती का केली ह्याच्याबद्दल आज मी सविस्तर माहिती देणार आहे तुम्हाला. बघा, पटली तर, नाहीतर मग शिव्या देत राहा तुम्ही. सावरकरांनी हिंदू महासभेचं अध्यक्ष या नात्यानं 1942-43 या वर्षामध्ये मुस्लिम बहुसंख्य प्रांतात, जिथे मुसलमानच बहुसंख्य निवडून येत, म्हणजे सिंध, बंगाल इत्यादी, आणि हिंदूंना प्रतिनिधित्व मिळत नसेल, तेथे हिंदू महासभेच्या निवडून आलेल्या सदस्यांना मुस्लिम लीग बरोबर संयुक्त मंत्रिमंडळ स्थापण्यास संमती दिली. 1941 साली केवळ 10 महिने श्यामाप्रसाद मुखर्जी ज्या मंत्रिमंडळात होते त्याचा तर याच्याशी काहीही संबंध नाही. आणि मुख्य म्हणजे मुखर्जी होते त्या मंत्रिमंडळात, मुस्लिम लीग नव्हतीच. मुस्लिम लीग विरोधी पार्टीमध्ये होती. त्यावर अर्धवट माहितीतून आज आणि असा अपप्रचार केला जातो. स्वतः सावरकरांना मंत्रिपदे स्वीकारणे किंवा स्वार्थासाठी सत्तेमध्ये जाण्याचे कसलेही आकर्षण नव्हते. केवळ सीमा भागातील अल्पसंख्य हिंदू आणि शीख हितरक्षणासाठी पाकिस्तानचे ठराव आणि प्रांतांना भारतातून फुटून निघण्यासाठी स्वयंनिर्णयाचे ठराव यांना विरोध करण्याच्या अटीवर हा सहभाग होता. हिंदूंना प्रतिनिधित्व मिळेल अशी सत्ता केंद्रे स्वीकारण्याचा हिंदू संघटक कार्यकर्त्यांना समादेश दिला. पत्रके, लेखांमधून यासंबंधी व्यक्त झालेले सावरकरांचे विचार पुढील प्रमाणे होते. मुस्लिम लीग बरोबर संयुक्त मंत्रिमंडळे कोठे आणि कशासाठी? नीट ऐका. दिनांक 10 जून 1943 सावरकरांनी संयुक्त मंत्रिमंडळाविषयी पुढील विचार व्यक्त करणारे पत्रक काढले. देशभक्तीने आणि शुद्ध हेतूने प्रेरित होऊन जर संयुक्त मंत्रिमंडळे बनवण्यात आली तर संघ शक्तीने काम करण्याचे शिक्षण आपल्याला मिळून परकेपणाची भावना नष्ट होईल. या संबंधामध्ये हिंदू महासभावाद्यांनी खालील सूचना लक्षात ठेवाव्यात. त्याची मुख्य तत्वे अशी: ज्या प्रांतामध्ये हिंदू अल्पसंख्य असून मुस्लिम मंत्रिमंडळे होणे अपरिहार्य असेल, तेथे हिंदूंनी प्रवेश करून शक्य तितकी अधिकाधिक मंत्रिपदे मिळवावीत. मग त्या मंत्रिमंडळातून स्वयंनिर्णयासारखे हिंदू घातक जे प्रस्ताव येतील त्याला त्या मंत्र्यांनी आणि अन्य हिंदू सदस्यांनी निर्धारानं विरोध करावा. युद्धानंतर भविष्यकाळामध्ये जी कोणती राज्यघटना बनवण्यात येईल ती बनवताना मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्या बरोबरीनं हिंदू महासभेचाही विचार घेतला गेला पाहिजे. हिंदू महासभेचा हा अधिकार सिद्ध करण्यासाठी हिंदू संघटकांनी मंत्रिमंडळे बनवण्याचा प्रयत्न करावा. हिंदूंचे आणि इतरांचेही न्याय, हक्क, संरक्षण, अधिकार करण्याचे वचन देणाऱ्यालाच हिंदू बहुसंख्य प्रांतात मुख्यमंत्री निवडावे. प्रत्येक प्रांताने तेथील परिस्थितीनुसार ही मंत्रिमंडळे हिंदू हिताला बाधा न आणता बनवण्याचा प्रयत्न करावा. संदर्भ आहे समग्र सावरकर खंड, 8वा वीर सावरकर प्रकाशन, पुस्तक ऐतिहासिक निवेदने, 2 नंबर. मुस्लिम लीग बरोबर हिंदू सभेची संयुक्त मंत्रिमंडळे. माझ्या पत्रकामुळे पहिली गोष्ट जर कोणती साध्य झाली असेल तर हिंदू मुस्लिम ऐक्य संबंधीच्या याल तर तुमच्यासह या माझ्या तत्वानुसार सहकार्याविषयीच्या किंवा संयुक्त मंत्रिमंडळाविषयीच्या कोणत्याही प्रामाणिक योजनेचं स्वागत करण्यास आणि हिंदू आणि अहिंदू लोकांचा हातात हात घालून प्रत्यक्ष व्यवहार्य राजकारणात काम करण्यास मी सिद्ध आहे, हे स्पष्ट झाले. मात्र मुसलमानांनी देशभक्त व्हावे म्हणून हिंदूंच्या अधिकाराची लाच मुसलमानांना देण्यास मी सिद्ध नव्हतो. संयुक्त मंत्रिमंडळे जर देशभक्तीच्या हेतूने प्रेरित झालेली असतील आणि सर्व नागरिकांना समानतेने वागवत न्यायाच्या तत्वानुसार चालवण्यात आलेली असतील तर त्यामुळे एक राष्ट्र म्हणून
तत्परतेने संघटित होण्याचे शिक्षण मिळवण्याचा संभव आहे. आपल्याला अहिंदू देशबांधवांबरोबर अशा रीतीने संयुक्त मंत्रिमंडळात काम करण्याचा आदेश हिंदू संघटनवादी जनतेला मी दिल्यामुळे ही गोष्ट अगदी ढळढळीतपणे सिद्ध झाली की मी घालून दिलेले हिंदू संघटनी धोरण तथाकथित राष्ट्रीय काँग्रेसच्या धोरणापेक्षाही अधिक राष्ट्रीय आहे. मुस्लिम बहुल प्रांतामध्ये मुस्लिम लीग बरोबर हिंदू महासभेची संयुक्त मंत्रिमंडळ का याविषयी धोरणाचे सावरकरांनी काढलेल्या पत्रकातील भाग 10 जुलै 1943 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काढलेल्या पत्रकामधून ऐतिहासिक निवेदने लीग सभा संयुक्त मंत्रिमंडळे 10 मे 1944 रोजी काढलेल्या एका पत्रकात बॅरिस्टर जिना यांना उत्तर देताना सावरकर लिहितात, पंजाबातील संयुक्त मंत्रिमंडळासंबंधी माझ्या पत्राचा जो अर्थ जिनांनी लावला तो चुकीचा आहे. हे चुकीचे अर्थ हेतुतः लावून जर माझी खरी पत्रके बाहेर पडण्याचा त्यांचा डाव असेल तर त्यांनी लक्षात घ्यावे की मी काही इतका सहज असणारा नेता नाही. जिनांच्या अलीकडील वक्तव्य यावरून त्यांना हिंदू महासभेची मैत्री पाहिजे असे दिसू लागले आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे की ही मैत्री तितकी सोपी नाही. आज सिंध किंवा सीमा प्रांतात जे हिंदू मंत्री लीगच्या मंत्र्यांशी सहकार्य करीत आहेत त्यांनी लीगच्या ध्येय धोरणांना पाठिंबा दिलेला नाही, तर केवळ हिंदू शीख यांच्या हितरक्षणार्थ ते त्या मंत्रिमंडळामध्ये गेलेले आहेत. त्याचप्रमाणे पंजाबातही जर हिंदू आणि शीख यांची युती पक्की राहिली तर ती मातृभूमीच्या विच्छेदनाची जिनांची स्वप्ने हाणून पाडून अखंड भारताचं स्वातंत्र्य संपादन निरीक्षण करण्यास समर्थ ठरेल. ऐतिहासिक निवेदने पृष्ठ 105. स्पष्ट आहे, ज्या सीमा भागामध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाली स्वातंत्र्याच्या आधी तिथे जिथे मुस्लिम बहुसंख्य होते आणि काँग्रेसने त्या मंत्रिमंडळातनं आपला अंग काढून घेतल्यानंतर हिंदूंचा त्या मंत्रिमंडळामध्ये कोणी वालीच राहणार नाही. मग ती मंत्रिमंडळ 100% मुस्लिम हिताचे निर्णय घेतील, तेव्हा त्या मंत्रिमंडळामध्ये हिंदू महासभेने असलंच पाहिजे. हिंदू महासभेचे मंत्री जर त्या मंत्रिमंडळामध्ये असतील, त्या विधिमंडळामध्ये असतील सदस्य, तर ते मुस्लिम जे निर्णय घेतील हिंदूंच्या विरोधातले त्याला ठोकून ठाकून विरोध करतील. पूर्णपणे राष्ट्रहित आणि हिंदू हित ह्या एकच विचार करून त्यांनी काही काळासाठी मुस्लिम लीग बरोबर युती केली. आता इतके पुरावे इतकं सगळं वाचून दाखवल्यावर सुद्धा काही मानव असतात असे की जे फक्त विरोधासाठी विरोध करत राहतात. त्यामुळे हा व्हिडिओ विरोधक अंधभक्त काँग्रेसचे, अंधभक्त हिंदू मुस्लिम एकतेचे त्यांच्यासाठी नाही आहे. काही लोक अशी आहेत, काही नाही हजारो करोडो लोक अशी आहेत ज्यांना सत्य समजून घ्यायचे, ज्यांना सत्य समजल्यानंतर ज्यांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडणार आहे आणि त्यांना कळणार आहे की हां बरोबर आहे, ह्या कारणासाठी जर मुस्लिम लीग बरोबर युती केली असेल तर ती योग्य आहे. जशी काही वर्षांपूर्वी 370 कलम रद्द करायचं होतं म्हणून जम्मू काश्मीरच्या त्या मुफ्ती कोण आहेत त्यांच्याबरोबर भाजपने युती केली, त्याच कारणासाठी. ती युती फक्त तात्कालीन होती, नंतर ते बाहेर पडले आणि नंतर जे निर्णय घेतले गेले ते राष्ट्रहिताचे, हिंदू हिताचे निर्णय होते. राजकारणामध्ये असं कधी कधी करावं लागतं. ज्यांना समजतंय त्यांनी नक्की समजून घ्या, जास्तीत जास्त प्रसारित करा, जास्तीत जास्त राष्ट्राय स्वाय चॅनल सबस्क्राईब करा आणि याचा प्रसार करा. हे व्हिडिओज इतक्या लोकांपर्यंत पोचले पाहिजेत की ह्याची उत्तरं सापडली पाहिजेत. धन्यवाद. राष्ट्राय स्वाहा.